नमस्कार विद्यार्थिनींनो, 12वीच्या आपल्या भूगोल अभ्यासक्रमामध्ये आपली आत्तापर्यंत 2 प्रकरणं संपलेली आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आपण घेतलं लोकसंख्या भाग 1, त्यानंतर दुसरं प्रकरण घेतलं लोकसंख्या भाग 2. पहिल्या प्रकरणामध्ये लोकसंख्येशी संबंधित विशेषतः वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते तुम्हाला होम असाइनमेंट म्हणून दिलेले आहेत. जेव्हा महाविद्यालय सुरू होईल तेव्हा ती असाइनमेंट तुमची चेक केली जातील. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये स्थलांतराशी संबंधित स्थलांतराची कारणे असतील आणि स्थलांतराचे परिणाम असतील. हे तुम्हाला 2 प्रश्न होम असाइनमेंट म्हणून दिलेले आहेत. त्याचबरोबर फरकाचे प्रश्न आहेत, त्यांचाही त्या ठिकाणी तुम्ही होम असाइनमेंट म्हणून आढावा घ्यायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह संदर्भातले प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला वर्कबुकच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणाच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स देखील तुम्हाला मी टाकलेले आहेत. साधारण 10 पेजेस हे हाताने लिहिलेले नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या नोट्स तुम्ही त्या लिहून काढायच्या आहेत. अशा स्वरूपात आपण आत्तापर्यंत या 2 प्रकरणांचा अभ्यास केला आहे. आणि विद्यार्थिनींनो, ही दोन्ही प्रकरणं गुणांच्या वेटेजचा जर विचार केला तर ती महत्त्वाची असतात, कारण तुमचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे तो त्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो किंवा लोकसंख्या प्रकरणावरती विचारलेला असतो. म्हणून विशेषतः पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण दीर्घोत्तरी प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयार करायचं आहे. तर त्याच्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे घनतेनुसार वितरण आणि प्राकृतिक आणि आर्थिक सामाजिक घटक वितरणावर परिणाम करणारे हे प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून आपणास विचारले जातात. तर त्यांची तुम्ही व्यवस्थित तयारी करायची आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत ह्या 2 प्रकरणांचा म्हणजे 8 पैकी साधारण 2 प्रकरणांचा आपला भाग पूर्ण झालेला आहे. आज आपण तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत, मानवी वस्ती आणि भूमिउपयोजन. या प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती आणि भूमिउपयोजन. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मानवी वस्ती जी आहे त्या मानवी वस्तीचा जर आपण विचार केला तर हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही की मानवी वस्ती कशाला म्हणतात. आता मानवी वस्ती जी आहे यामध्ये प्रामुख्याने याची आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी मानव हा प्रामुख्याने निवारा करून राहतो त्याला आपण साधारणपणे मानवी वस्ती असे म्हणतो. मग या मानवी वस्तींची सुरुवात केव्हा झाली असावी आणि त्या मानवी वस्ती ह्या कुठं विकसित होतात, त्याच्यावरती कोणते घटक परिणाम करतात, प्राकृतिक घटक आहेत का, आर्थिक सामाजिक घटक आहेत का, या सर्वांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. एक साधारण तुम्हाला याची कल्पना आहे की माणूस हा किंवा मानव हा त्याच्या उत्क्रांतीचा जर आपण आढावा घेतला तर तो अगदी भटक्या जीवनापासून त्याची सुरुवात झाली. प्रथमतः तो फळे कंदमुळे खात होता, त्याच्यावरती उपजीविका, त्याच्यानंतर शिकार करू लागला आणि त्याच्यानंतर शेतीची अवस्था आली. मग ज्या वेळेला प्रामुख्याने मानवाला शेतीचा शोध लागला तिथून पुढे प्रामुख्याने एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झालं. आणि ते स्थैर्य प्राप्त झाल्यावरती स्थैर्य जे आहे ते स्थैर्य प्राप्त झाल्यावरती मानवाने आपले निवारा जे आहे त्या निवारा करायला सुरुवात केली. आणि तो निवारा म्हणजेच मानवी काय आहे त्या वस्ती आहेत. आता यामध्ये निवारा जो आहे तो कुठे, तर ज्या वेळेला शेतीचा शोध लागला तर तो ज्या ठिकाणी सुपीक मृदा किंवा पाणी पुरवठ्याची सुविधा होत्या अशा ठिकाणी तो प्रथमतः काय करू लागला, निवारा. आणि ती जी ठिकाणं होती ती बहुतांशी कोणती होती, तर ती नद्यांची खोरी होती. म्हणजे सुरुवातीला मानवाच्या ज्या वस्ती सुरू झाल्या किंवा वस्त्या विकसित झाल्या त्या प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झाल्या. ज्या ठिकाणी नद्यांची खोरी होती तिथे सुपीक मृदा, पाणी पुरवठा अशा सुविधा होत्या, अशा ठिकाणी प्रामुख्याने ह्या मानवी वस्त्यांची सुरुवात झाली. आणि या प्रकरणाच्या नावामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मानवी वस्त्यांचा एक भाग आहे आणि दुसरा आहे तो प्रामुख्याने मानवी वस्त्यांशी संबंधितच किंवा मानवाच्या आर्थिक क्रियांशी संबंधित भूमिउपयोजन. भूमिउपयोजन म्हणजे काय, तर जमिनीचा मानवाने कसा किंवा त्याला आपण असं म्हणू की प्रत्यक्ष वापर जो आहे
तो वापर कसा केलेला आहे त्याला आपण भूमिउपयोजन असे म्हणतो. मग मानव कोणकोणत्या कारणांसाठी जमिनीचा वापर करतो, तर हा आत्ता एक आपण घेतला की वस्त्यांसाठी जमीन लागते, त्यानंतर शेतीसाठी जमीन लागते, त्याच्यानंतर कारखाने असतील त्या कारखान्यांसाठी जमीन लागते, त्याचबरोबर प्रामुख्याने वाहतुकीचे मार्ग असतील, वाहतूक मार्ग जे असतील त्या मार्गांसाठी प्रामुख्याने जमीन लागते. तर त्याचबरोबर काही जमीन जी आहे ती प्रामुख्याने पडीक असते किंवा काही जमीन जी आहे ती प्रामुख्याने डोंगरांनी व्यापलेली असते, त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही. भूमिउपयोजनामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्षात मानवाने कोणत्या कारणासाठी जमिनीचा वापर केलेला आहे तो भाग महत्त्वाचा आहे. जो पडीक जमिनीचा भाग असेल किंवा डोंगरांनी व्यापलेला भाग असेल, दलदलीचा असेल, जंगलांखालचा असेल, तो जमिनीचा भाग जो आहे तो फारसा आपल्याला या ठिकाणी त्याचा विचार करायचा नाही. आता या प्रथमतः मानवी वस्तीचा जो अर्धा पार्ट आहे किंवा प्रकरणाचा अर्धा भाग आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत. प्रथम या आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं जे प्रकरणाचं सुरुवातीलाच दिलेलं जे चित्र आहे ते चित्र आपल्याला अभ्यासायचे आणि त्या चित्रावरती प्रामुख्याने कोणते प्रश्न दिले त्या प्रश्नांचा विचार करायचा. आता हे चित्र तुमच्या समोर आहे की आता इथून सुरुवात करू आपण की अ ब क, त्यानंतर इकडे ड ई अशा प्रकारची ही स्थानकं दिलेली आहेत आणि हे चित्र साधारणपणे तुमच्या लक्षात आलेलं आहे की डोंगराचा किंवा डोंगर दऱ्यांचा भाग आहे आणि एक दरी आहे किंवा नदीचं खोरं आहे, त्या खोऱ्यातून प्रामुख्याने नदी वाहत आहे, पाणी वाहत जाते. डोंगराचा वरचा भाग जो आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात तुम्हाला बर्फाच्छादित किंवा बर्फ पडलेले दिसते. म्हणजे याचा अर्थ असा की हे जे चित्र आहे हे प्रामुख्याने हे बऱ्यापैकी थंड प्रदेशातलं हे चित्र असावं, कारण त्या डोंगरांच्या वरचा भाग जो आहे तो अजूनही तिथे बर्फ दिसत आहे आणि त्या बर्फ वितळल्यानंतर पाणी त्या ठिकाणी आपल्याला नदीच्या स्वरूपात दिसत आहे. मग आता ह्या चित्रावरती आधारित या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता पहिला प्रश्न बघा, याच्यामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, काय प्रश्न दिलेला आहे पहिला, तर अ ब क ड पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. पुन्हा बघा या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे, अ ब क ड ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते आणि का. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या निरीक्षणामधून द्यायचं आहे. एक एक जाऊ आपण. पहिल्यांदा घेऊ हा जो आहे या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते का, नाही. का होऊ शकत नाही, तर तुम्हाला एक साधारण कल्पना आहे. पहिल्यांदा एक चित्र डोळ्यासमोर उभं करा की कोणतंही गाव असेल, ते गाव कुठं वसलेलं असतं, एक तर ते नदीच्या काठावर वसलेलं असतं, एक तर ते रस्त्याच्या कडेला वसलेलं असतं, एक तर ते सपाट मैदानी प्रदेशात वसलेलं असतं, किंवा ज्या ठिकाणी प्रामुख्याने शेतीयोग्य जमीन सुपीक प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु काही ठिकाणं अशी असतात की उंचवट्याची असतात की किंवा त्याला आपण असं म्हणू की खडकाळ जमीन असते की जी पडीक जमीन म्हणून तिचा उपयोग होऊ शकतो किंवा त्याच्यात उत्पादन निघू शकत नाही, अशा ठिकाणी वस्त्या ह्या निर्माण झालेल्या असतात. किंवा नद्यांचा काठ जर पाहिला तर त्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह किंवा महापूर जो आहे त्या महापुरापासून वाचण्यासाठी ह्या वसाहती नद्यांच्या काठावरती जिथं उंचवटा असेल अशा ठिकाणी त्या वसलेल्या असतात. हे साधारण आपल्याला त्याचं चित्र माहिती आहे. मग आता हे जर ठिकाण घेतलं तर त्या या ठिकाणी का बरं वस्त्या निर्माण होऊ शकणार नाही, तर आता तुमच्या लक्षात आलं आहे की हे ठिकाण जे आहे हे पर्वताच्या माथ्यावरचं आहे आणि पर्वताच्या माथ्यावरती असल्यामुळे आणि इथं बाजूला बर्फ दिसतंय, हा सगळा खडकाळ भाग आहे आणि मग त्यामुळे इथे वसाहती निर्माण होऊ शकणार नाहीत. कारण का, तर मानवाच्या आर्थिक क्रियांवरती मर्यादा येतील आणि प्रामुख्याने दळणवळण असेल किंवा त्याला असं म्हणूया आपण की इतर क्रियांसाठी इतर भागाशी डिपेंड राहावं लागतं किंवा अवलंबून राहावं लागतं. मग त्या भागाशी जोडणारे रस्ते किंवा वाहतूक मार्ग जे आहे ते त्या ठिकाणी विकसित होऊ शकणार नाही. त्यामुळे असं म्हणूया आपण या ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ शकणार नाही. आता दुसरं जे ठिकाण आहे ते आहे ब या ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ शकतील का, तर
ब हे ठिकाण जे आहे या ठिकाणी देखील आपल्याला वस्त्या निर्माण होण्यास प्रामुख्याने एक तोटा आहे. तो तोटा कोणता आहे? तर ब हे ठिकाण पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि पर्वताच्या पायथ्याशी प्रामुख्याने शक्यतो वस्त्या ह्या निर्माण फारशा होत नाही. होतात परंतु फारशा होत नाहीत. का होत नाही? तर पर्वताचा पायथ्याचा भाग जो आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने इथे एकतर साधनसंपत्तीची कमतरता असते. दुसरा एक भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल की कडे किंवा त्याला आपण असं म्हणू की डोंगरांचे कडे वगैरे कोसळतात, तो एक धोका असू शकतो. पण ब या ठिकाणी अगदीच असं म्हणता येणार नाही की वस्त्या निर्माण होऊ शकणार नाही. या ठिकाणी वस्त्या ह्या निर्माण होऊ शकतील. कारण याचं कारण असं की हा तसा सुरक्षित भाग आहे, कारण नदीच्या काठापासून तो वरती आहे आणि पर्वताच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे इथं एक वस्त्या निर्माण होऊ शकतील. परंतु तितकंसं हे ठिकाण जे आहे हे वस्त्या निर्माण होण्याच्या उपयोगाचं नाही. मग क कडे जाऊ आपण. क हे ठिकाण मात्र वस्त्या निर्माण होण्याच्या फायद्याचं किंवा वस्त्या निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की क हे प्रामुख्याने सपाट भागामध्ये येतं. इथून नदी वाहते आणि नदीचा पाण्याचा पुरवठा किंवा पूर जरी आला तर तिथपर्यंत पोचणार नाही, कारण तो उंचवटा आहे. त्यामुळे क या ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ शकतात. हा एक भाग. त्याच्यानंतर आता इथं ड आणि ई हे ठिकाणं आहेत. ड आणि ई इथेही प्रामुख्याने वस्त्या निर्माण होऊ शकतात. का? तर तो नदीचा काठ आहे. त्या काठावरती वस्त्या निर्माण होऊ शकतात आणि तो थोडासा उंचवटा आहे. जरी महापूर आला तरी तिथपर्यंत पाणी पोचू शकणार नाही आणि पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देखील वस्त्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात ही जी आकृती दाखवली त्या आकृत्यांमध्ये वस्त्या निर्माण होण्यासाठी उपयुक्त अशी ही 3 ठिकाणं आहेत. क, ड आणि ई. 3 ठिकाणं ही प्रामुख्याने उपयुक्त आहेत. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय आहे? वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही? आता हे मगाशीच आपण उल्लेख केला की अ या ठिकाणी निर्मिती होणार नाही आणि ब या ठिकाणी देखील निर्मिती होणार नाही, कारण अ हे उंचावर पर्वताच्या माथ्यावरचं ठिकाण आहे आणि ब या ठिकाणी होऊ शकतील, परंतु फार कमी प्रमाणात, म्हणजे प्रॉबॅबिलिटी कमी आहे. कारण इथे ज्यावेळेला बर्फ पडलेला असेल त्यावेळेला प्रामुख्याने हिमनद्या किंवा हिम घसरणार आहे आणि हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की हे हिमनदीच्या संचयन कार्यातून निर्माण झालेला भाग आहे. त्यामुळे ब हे ठिकाण देखील वस्त्या निर्माण होणार नाही यासाठी आपल्याला ते देता येईल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते? तर वस्ती निर्मितीस कारणीभूत ठरणारा भाग जो आहे तो आहे एक म्हणजे सपाट जमीन. आता सपाट जमिनीच्या बाबतीमध्ये आपण क चा उल्लेख केला होता, हा एक मुद्दा. दुसरा आहे पाणी पुरवठा. आता पाणी पुरवठा इथं का? तर नदीच्या काठावरती पाणी पुरवठा होऊ शकतो. तिसरा जो आहे तो आपल्याला देता येईल की वाहतूक दळणवळण. कोणता देता येईल आपल्याला? वाहतूक. एकच मिनिट. तिसरा मुद्दा जो आहे तो देता येईल आपल्याला वाहतूक. आता वाहतूक जो आहे त्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने हा नदीचा खोऱ्याचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे, कारण तो बऱ्यापैकी सपाट असतो आणि त्यामुळे वाहतुकीचे मार्ग तिथं विकसित होतात. म्हणून वस्ती निर्मितीस हे घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. आणि जमीन एक आहे, नदीच्या काठाला सुपीक अशी जमीन असते, तिथं शेतीची क्रिया होऊ शकते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? येस. याचं उत्तर काय देतं आहे आपल्याला? येस. आर्थिक घटक म्हणजे कोणतं? तर मानवाच्या आर्थिक क्रिया. मग त्या आर्थिक क्रिया कोणत्या? मग त्यामध्ये कारखानदारी असेल, शेती असेल, त्यानंतर मासेमारी, हे व्यवसाय प्रामुख्याने आर्थिक घटक आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला अजून आर्थिक घटकांमध्ये असा उल्लेख करता येऊ शकेल की वाहतुकीची साधनं किंवा वाहतूक दळणवळणाची साधनं असतील, ते घटक जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला आर्थिक घटकांचा त्याचा संबंध देता येऊ शकेल. पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे? तर तो प्रश्न आहे, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? येस. याचं उत्तर पण आपल्याला काय देता येईल? पाचव्याचं पण
यस. का असं यस किंवा हो म्हणून उत्तर देता येऊ शकेल? तर इथे आपण याचं उत्तर देऊया यस. यस हे उत्तर का देऊ शकतो आपण? तर आर्थिक क्रियांवरती म्हणजे प्राकृतिक घटकांवरतीच मानवाच्या आर्थिक क्रिया अवलंबून असतात. एक साधं उदाहरण घेऊ की नदीच्या काठावरती जर वस्ती असेल तर त्या ठिकाणी त्या नदीशी संबंधित लोक काय करू शकतील? मासेमारीसारखा व्यवसाय करू शकतील. त्यानंतर नदीच्या काठावरती सुपीक जमीन असते, त्या सुपीक जमिनीवरती लोक काय करू शकतील? शेती करू शकतील. बरोबर. त्याचबरोबर अजून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ह्या प्राकृतिक घटकांमध्ये प्रामुख्याने हवामान, हे हवामान कशा प्रकारचं आहे त्यावरती. आता जर या ठिकाणी हिवाळ्यामध्ये किंवा हिवाळी जर कडक असतील आणि जर इथं बर्फ पडत असेल तर शेती करता येणे शक्य आहे का? नाही. म्हणून आर्थिक घटकांवरती प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो, हे आपल्याला या ठिकाणी यस म्हणून हे उत्तर आपण दिले. त्याच्यानंतर 6वा प्रश्न जो आहे तो आहे एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा. आता ही यादी आपण देऊया की वस्ती निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतात. तर इथं आपण देऊयात. 1 काय लागणार आहे तुमची? सपाट जमीन, हा एक मुद्दा. 2 काय लागणार तुमचा? पाणी पुरवठा, हा दुसरा मुद्दा. त्यानंतर 3रा मुद्दा आपल्याला या ठिकाणी देता येईल की याच्यामध्ये हवामान हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर हवामान अनुकूल नसेल किंवा शीत हवामान असेल तर वस्त्या निर्माण होऊ शकणार नाही. हा देखील एक प्राकृतिक घटक आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकेल. त्याचबरोबर 4था एक घटक देता येईल की साधनसंपदा जी आहे ती प्रामुख्याने प्राकृतिक घटकांशी संबंधित आहे. साधनसंपदा ही प्राकृतिक घटकांशी संबंधित आहे. हे घटक जे आहेत ते झाले प्राकृतिक. आता आर्थिक घटक कोणते कारणीभूत असतात? त्याच्यामध्ये वस्त्यांसाठी, घर बांधण्यासाठी बांधकाम साहित्य, त्याला काय म्हणू आपण? बांधकाम साहित्य, हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर वाहतूक दळणवळण हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आर्थिक घटकांमध्ये कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये विशेषतः आपल्याला अजून एक मुद्दा देता येऊ शकेल वस्त्यांसाठी, तो म्हणजे साहित्य असेल, वाहतूक असेल, त्याचबरोबर राहणीमान दर्जा. राहणीमानाचा दर्जा जो आहे त्या दर्जावरती वस्त्यांचं स्वरूप अवलंबून असतं. हाही एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी देता येईल. असे आर्थिक सामाजिक मुद्दे जे आहेत किंवा घटक जे आहेत त्या घटकांचा परिणाम हा प्रामुख्याने वस्त्यांच्या निर्मितीवरती होतो. हे 5-6 प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहिली. पुन्हा एकदा बघा. पहिला प्रश्न जो आहे ब क ड पैकी कोणत्या ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ शकतील? तर आपण पाहिलं की क ड ई येथे वस्त्या निर्माण होऊ शकतात. दुसरा प्रश्न वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही? तिथं आपण अ आणि ब ही 2 ठिकाणे दिली आहेत, कारण ते डोंगराच्या माथ्यावरती आणि डोंगराच्या पायथ्याशी विशेषतः बर्फ ज्या ठिकाणी घसरतं किंवा हिमनदीच्या मुखाशी ते ब हे ठिकाण येतं म्हणून नाही. त्यानंतर 3रा प्रश्न पाहिला होता वरीलपैकी वस्ती निर्मिती करता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात तुम्हाला वाटते? तर आत्ताच आपण या ठिकाणी पाहिले की सपाट जमीन, पाणी पुरवठा, त्यानंतर प्रामुख्याने हवामान असेल, त्यानंतर साधनसंपत्ती असेल, वाहतूक साधनं असतील, मानवाच्या आर्थिक क्रिया असतील किंवा मानवाचे आर्थिक व्यवसाय असतील, हे घटक कारणीभूत ठरू शकतात. 4था मुद्दा घेतला होता वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबत आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकतील का? येस म्हणलं होतं आपण, कारण मानवाचा व्यवसाय आणि आर्थिक प्रगती असेल किंवा बांधकाम साहित्य असेल, हे सगळे घटक हे आर्थिकशी संबंधित आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न होता प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? इथं देखील आपण त्याचं उत्तर येस म्हटलेलं आहे. आणि 6वा मुद्दा एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी द्या. तर त्यामध्ये काही प्राकृतिक घटक की ज्यामध्ये प्रामुख्याने काय काय घेतलं होतं आपण? सपाट जमीन असेल, हवामान असेल, पाणी पुरवठा असेल, त्यानंतर बांधकाम साहित्य म्हणजे परिसरात उपलब्ध होणारं बांधकाम साहित्य असेल. हे प्रामुख्याने प्राकृतिक आणि आर्थिक घटकांमध्ये राहणीमानाचा दर्जा असेल,
त्यानंतर आर्थिक क्रिया असतील, वाहतूक साधनं असतील, या घटकांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. आता आपण प्रकरणाच्या सुरुवातीकडे जाऊ की मानव हा समाजशील प्राणी आहे असं का म्हटलं जातं. तर तुम्ही समाजशास्त्रातही अभ्यासलेलं आहे आणि याच्यामध्ये भूगोलामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये देखील हेच अभ्यासता, राज्यशास्त्रात देखील तुम्ही तेच अभ्यासलेलं आहे की मानवाला नेहमी समाजशील असं मानलेलं आहे. का तर तो एकटा राहू शकत नाही, तो कळपाने किंवा ग्रुपमध्ये राहतो आणि ग्रुपमध्येच किंवा कळपामध्येच त्याचा विकास होतो. हे अनेक शास्त्रज्ञांनी किंवा मानवीय शास्त्रज्ञ असतील किंवा ज्यांनी लोकसंख्येशी संबंधित संशोधन केले असे लोकसंख्याशास्त्रज्ञ असतील, यांनी प्रामुख्याने मानव हा कळपाने राहिला किंवा कळपामध्ये जर राहिला तर त्याचा विकास होतो आणि ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीतूनच प्रामुख्याने काय निर्माण झालेलं आहे, वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. आजही आपण पाहतो की आपण घरात राहत असताना कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र राहतो. त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या बाजूला आपली भावकी असेल, त्या भावकीच्या जसा विकास होत जाईल त्या पद्धतीने त्याचं रूपांतर शेवटी गावामध्ये होतं. तर अशा पद्धतीने वस्त्यांची निर्मिती होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून तो त्या ठिकाणी एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळे आपल्याला माहिती आहे की मानव असेल किंवा कुणी एकटा राहू शकत नाही किंवा त्याच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्या गरजा पूर्ण होण्यासाठी एकमेकांवरती अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून त्यातून वस्त्या किंवा समूह निर्माण झाले आणि त्या समूहातून वस्त्यांची निर्मिती झाली, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आता मानवाचा अधिवास जो आहे, अधिवास म्हणजे वस्ती, तर अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंत समावेश. आता घरालाही अधिवास म्हणू शकतो आपण आणि शहराला देखील अधिवास म्हणू शकतो. अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण. मग वस्तीवरून निदर्शनास येते की निवासासाठी तसेच त्याच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो, त्याच्या आर्थिक क्रियाही करतो. तर याच्यामध्ये समूहाची निर्मिती होते. समूहातून तो प्रामुख्याने सामूहिक जीवन जगतो आणि त्या समूहामध्येच त्याच्या आर्थिक क्रिया देखील आपल्याला आढळतात. कुठलंही गाव घ्या किंवा शहर घ्या, आपण त्या ठिकाणी कुठल्याही अगदी मनोरंजनापासून तर प्रामुख्याने उत्पादनाच्या प्रक्रियेपर्यंत प्रत्येक माणूस हा एकमेकांवरती डिपेंड राहत असतो. म्हणजे मनोरंजनाच्या बाबतीत जरी पाहिलं तरी मनोरंजन करत असताना देखील मनोरंजनाचा आनंद हा समूहामध्ये घेण्याचा एक वेगळा आनंद असतो एकट्याने घेण्यापेक्षा. उत्पादनाच्या प्रक्रियेत देखील एकटा मानव उत्पादन करू शकणार नाही, कारण उत्पादनाचे अनेक पैलू असतात, त्यासाठी अनेक लोकांची आवश्यकता असते. किंवा शेतीचंच उदाहरण घेऊ आपण. शेती एकटा माणूस करू शकणार नाही. शेतीच्या कामांसाठी त्याला इतरांची गरज असते. एकमेकांच्या साहाय्याने शेतीची कामं ही केली जातात. हे अनेक ठिकाणी आपण पाहतो. म्हणून इथं असा उल्लेख केलेला आहे की माणूस हा समूह जीवन जगतो. समूह जीवन जगताना तो आपल्या आर्थिक क्रिया देखील करत असतो आणि त्या आर्थिक क्रियांमधून त्याची उन्नती होत असते. तर इथे प्रामुख्याने वस्त्यांचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे की मानवाच्या वस्त्यांचं जे स्थान आहे त्या स्थानावरती प्राकृतिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, राजकीय घटक असतील, ह्या सगळ्या घटकांचा प्रामुख्याने मानवाच्या वस्त्यांवरती परिणाम किंवा विकासावरती परिणाम होतो. हे घटक महत्त्वाचे आहेत. या घटकांचा परिणाम इथे प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय. आता थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो, आपण पुढे जाणारच आहोत. प्राकृतिकमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काय येणार आहे, तुमची जमीन येणार आहे, त्यानंतर काय येणार आहे, हवामान येणार आहे, त्यानंतर काय येणार आहे, पाणी पुरवठा येणार आहे, त्यानंतर बांधकाम साहित्य काय येणार आहे, बांधकाम साहित्य, हे घटक येतात प्राकृतिकमध्ये. सांस्कृतिकमध्ये काय येणार आहे की सांस्कृतिकमध्ये प्रामुख्याने घरांचं रचना, घरांचं स्वरूप. आता एक आपण लक्षात घ्या की धर्माचा प्रभाव जो आहे हा प्रामुख्याने आपल्या घरांच्या रचनेवरती पाहायला मिळतो.
आपण पाहतो की हिंदू धर्मामध्ये जर पाहिलं तर घरामध्ये देवघराचं स्वरूप हे निश्चित केलेलं असतं किंवा स्वतंत्र देवघर असतं, किंवा दरवाजा असतील किंवा खिडक्या असतील त्यांचं दिशा कोणती असावी, त्यानंतर दरवाजाची दिशा कुठं असावी याचा देखील हा सांस्कृतिक परिणाम म्हणून उल्लेख करता येऊ शकेल. आपण बघतो की साधारणतः पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे दरवाजाचं स्वरूप असतं. बहुतांशी खिडक्यांचं स्वरूप जे आहे ते देखील पूर्व पश्चिम असतं. त्याचं कारण असं की सूर्याचं किरणे या घरामध्ये पडावीत आणि वायुविजन देखील व्यवस्थित व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. हा सांस्कृतिक भाग म्हणूया आपण. त्यानंतर आर्थिक भाग, की आर्थिक घटकांचा प्रभाव. आता अगदी साध्या झोपड्यांपासून तर सिमेंट काँक्रीटची घरं ही आढळतात. घरांचं स्वरूप देखील गरिबांचं घर जर पाहिलं तर ते छोटं असतं आणि श्रीमंतांचं घर पाहिलं तर ते मोठं असतं. हा जो परिणाम आहे हा प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर राजकीय घटकांचा देखील परिणाम. आता वस्त्यांवरती राजकीय घटकांचा कसा परिणाम होतो, तर काही ठिकाणी वस्त्या निर्माण करण्यास राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत ठरते किंवा प्रोत्साहन देतात, आणि काही ठिकाणी वस्त्या निर्माण होऊ नये किंवा वस्त्यांची वाढ होऊ नये त्यासाठी राजकीय शक्ती म्हणून आपण त्या ठिकाणी त्या कार्य करत असतात. याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकेल की आजही आपण पाहतो की एखादं गाव असेल आणि त्या गावाच्या बाजूला फॉरेस्टची जमीन असते. मग त्या फॉरेस्टच्या जमिनीवरती आपण वस्त्या निर्माण करू शकतो का? नाही, कारण तिथं सरकार आपल्याला त्याला परवानगी देत नाही. मग ह्याला आपण काय म्हणू की राजकीय भागच म्हणू आपण. ह्या घटकाला काय म्हणू आपण शकतो? राजकीय घटक म्हणू शकतो, कारण ती सरकारी जमीन असते, त्याच्यावरती वसाहती निर्माण करण्यास परवानगी नसते. तर किंवा तुम्ही शहरामध्ये पाहिलं असेल की नदीच्या काठाला किंवा नदीच्या काठाचा जो काही भाग असतो तो संरक्षित असतो, त्याला ब्लू लाईन असं म्हटलं जातं. ब्लू लाईन म्हणजे काय की त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही ती पुराची रेषा असते, त्या पुराच्या रेषेपर्यंत वसाहती निर्माण करू नयेत, हा प्रामुख्याने नियम घालून दिला असतो. हे जे नियम असतात ते नियम हे शासनाच्या वतीने दिलेले असतात किंवा शासनाने केलेले असतात, म्हणून त्याला आपण राजकीय घटकांचा प्रभाव म्हणू शकतो. किंवा काही ठिकाणी आपण पाहतो की घराची उंची किती ठेवायची किंवा इमारतींची उंची किती ठेवायची याला काही बंधनं आहेत. ते बंधनं सरकारने घातलेली असतात. मग तो एक राजकीय प्रभाव म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. किंवा घरांची रचना जी आहे, विशेषतः शहरामध्ये बिल्डिंग असतील किंवा घरं असतील, त्यांच्यामधलं अंतर किती असावं, जागा जर तुम्ही घेतलेली असेल तर त्या जागेमध्ये किती फूट जागा सोडायची, रस्त्यासाठी अंतर किती किंवा रस्त्यापासून किती अंतर सोडायचं, हे सर्व नियम जे आहेत त्या नियमांचा प्रभाव हा प्रामुख्याने वसाहतींच्या निर्मितीवरती होत असतो. हे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. आता उंच सकलपणा असेल, समुद्रसपाटी उंची असेल, मृदा असेल, हे सगळे प्राकृतिक घटक आहेत, त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. आता इथे दुसरं जे ह्या पेज आहे त्या पेजवरती बघितले की हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक हे प्राकृतिक घटक आहेत. हे सर्व वसाहतींच्या विकासावर किंवा निर्मितीवर परिणाम करणारे घटक आहेत. उदाहरणार्थ कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच घरे पाण्याजवळ किंवा पाण्याच्या स्रोताजवळ आढळतात. हा एक भाग. आता तुम्ही आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये देखील पहा, विशेषतः मराठवाड्यामध्ये, की पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मग ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत, नद्यांचे काठ असतील, त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात ही वस्त्या केंद्रित झालेल्या आढळतात. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरतात. पूर्वीय क्षेत्र प्रदेश काबीज केले जात असतात किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असतात. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासास सुरुवात झाली. आता हा पूर्वीचा काळ होता की पूर्वीच्या काळामध्ये आक्रमणं व्हायची किंवा चोरांची भीती असायची, त्यामुळे वस्त्या बहुतांशी तटबंदीच्या आत असायच्या. त्यातून प्रामुख्याने केंद्रित वस्त्यांची निर्मिती झाली होती. तर हे वस्त्यांचा प्रकार येतो. आता तो प्रकारांचा भाग जो आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत की आत्ता फक्त आपण काय अभ्यासलेलं आहे, तर साधारणपणे मानवाच्या समूह जीवनातून वस्त्यांची निर्मिती होते आणि वस्त्यांचं स्वरूप जे आहे किंवा वस्त्यांच्या निर्मितीवरती प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक या घटकांचा परिणाम होत असतो. आणि ते आपल्याला अनेक ठिकाणी उदाहरणं पण देता येऊ शकतील की जसं आपण नद्यांचा काठ पहा, भीमा नदीच्या काठाला मोठ्या प्रमाणात वस्त्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे. किंवा हवामानाचा जर विचार केला,
तर हिमालयामध्ये थंड हवामान आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फारशा वस्त्या दिसणार नाहीत किंवा अंटार्क्टिकावरती वस्त्या दिसत नाहीत, त्याच्यामध्ये हवामानाचा प्रभाव आहे. त्यानंतर सुपीक जमीन असेल तर तिथं वस्त्या जास्त प्रमाणात दिसतात. ज्या ठिकाणी जमिनीची सुपीकता कमी आहे त्या ठिकाणी वस्त्यांचं स्वरूप कमी आढळते. त्याचप्रमाणे जलप्रणाली म्हणजे पाणी पुरवठा, नद्यांचा काठ वगैरे. भूजल पातळी, काही ठिकाणी भूजल पातळी खूप खोलवर गेलेली असते, अशा ठिकाणी पाण्याचे स्रोत नसतात, तिथे वस्त्यांचा विकास होत नाही. हे घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. हे प्राकृतिक घटक आहेत, तर ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तर आज आपण इथे थांबूयात. उद्या आपण वस्त्यांच्या प्रकाराकडे जाऊयात. धन्यवाद.